आज आहे गणपतीचा शेवटचा दिवस म्हणजे 7वा दिवस. तर आजचा दिवस आमच्या सर्वांसाठी खूप इमोशनल आहे, कारण गणपतीचे हे 6-7 दिवस कसे निघून गेले आम्हाला समजलंच नाही. खूप मजा केली, खूप छान छान क्षण आम्ही गणपतीसोबत घालवले आणि आज फायनली त्याचा गणपतीचा जाण्याचा दिवस आला आहे. आजचा दिवस आमच्या सर्वांसाठी खूप इमोशनल दिवस आहे, कारण बाप्पा घरात होते तेव्हा एवढं छान वाटत होतं आणि आता एकदम बाप्पा संध्याकाळी गेल्यानंतर एकदम घर शांत आणि खाली खाली वाटणार. तर पहिलं आपण घेऊया बाप्पाचं दर्शन, त्याच्यानंतर जाऊया किचनमध्ये आणि पाहूयात आज काय काय आहे, काय काय जेवण आहे ते सगळं आपण पाहूया. आजच्या ब्लॉगमध्ये विसर्जन दिसणार, सर्व काही दिसणार तुम्हाला. तर बघूया आपण पुढे काय काय होतं. उत्तर पूजा सुरू आहे. तर पुढे आपल्या समस्या हे सुंदरकर कुटुंब महाराजा या कुटुंबियाने तुम्ही मतिबुद्धी दिल्याप्रमाणे जी सेवा तक्रारी केलेली आहे ती मान्य करून द्या. सर्व प्रकारे कल्याण करा. सेवा तक्रारी करताना जाणतेपणी कळत नकळत देण्या घेण्यात करणे करतुकीत काही चूक अपराध घडलेला असेल तरी हात जोडून क्षमा मागत आहेत त्या ठिकाणी क्षम्य करा. कुटुंबामध्ये कोणत्याही कारणावरून क्लेश, भांडण, तंटा, वादविवाद न होता प्रत्येकाला धन, धान्य, ऐश्वर्य, मान, सन्मान, कीर्ती प्राप्त करून द्या. ग्रहपिढा, रोगपिढा, शत्रुपिढा, मानसिक पिढा, शारीरिक पिढा, बौद्धिक पिढा, कोणत्याही लेकरांच्या मुलाबाळांच्या मागे काय असेल तर ती परिहार करा. त्याचप्रमाणे या कुटुंबियांच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या परिपूर्ण करा. नोकरी, व्यवसाय, उद्योगधंद्याच्या निमित्ताने कुटुंबातील मंडळी बाहेरगावी, तळगावी, मुंबईसारख्या ठिकाणी वगैरे फिरतात, येतात जातात, वाहनातून प्रवास करतात, प्रसंगी स्वतः वाहनं चालवतात, तिथेही प्रत्येकाच्या जीविताचं तुम्ही संरक्षण करा. प्रत्येकाच्या इच्छा, हेतू, आकांक्षा ज्या आहेत त्या परिपूर्ण करा. त्याप्रमाणे बालगोपाळ मंदिरात विद्यार्थ्यांचा शिक्षण क्षेत्रात चांगल्या कुटुंबातील लेकरांना, मुलाबाळांना, इतर कोणत्याही सदस्यांना कोणत्याही प्रकारची आजारपणा, रोगराई, शीतपणा, दुःखपणा काही असतील तर ज्या ज्या ठिकाणी औषधपाणी करतील त्या त्या ठिकाणी औषधपाणी लागून देऊन प्रत्येकाची शरीर प्रकृती जी आहे ती चांगली उत्तम राखा. प्रत्येकाला उदंड आयुष्य आणि आरोग्य मनासारखं मिळवून द्या. प्रत्येकाला एका मताने, एका विचाराने, एकत्र बुद्धीने, एकत्र येऊन बुद्धी द्या. त्या तसेच या कुटुंबातील लेकरू आपले पुढे आपले तृप्ती चिंगलकर या कुटुंबियाने तुमच्या चरणांकडे गेल्या वर्षी तुम्ही प्रार्थना केलेली होती की तिथं आपला विवाह वगैरे चांगल्या प्रकारे पार पडल्यानंतर यथाशक्ती पुढच्या गणेशोत्सवामध्ये पूजन अर्पण करून यथाशक्ती आपले गोड पदार्थ वगैरे तुमच्या चरणी अर्पण करतील. ज्याप्रमाणे तुम्ही प्रार्थनेला पावत केल्यानंतर आजच्या दिवशी नवसाची परतफेड म्हणून यथाशक्ती आपले गोड पदार्थ, लाडू वगैरे ठेवून तुमची सेवा तक्रारी केलेली आहे, नैवेद्य दाखवलेले आहे, ते मान्य करून द्या. त्या मुलीला चांगलं आयुष्य द्या, तुझा संसार सुखाचा करण्यास तुम्ही ते रखवारी ठेवा. त्याचप्रमाणे हे कुटुंबीय तुमच्या चरणाकडे प्रार्थना करतायत की ती चांगल्या रीतीने प्रसूती करून दाखवा. त्याच्यामध्ये काय ग्रहपिढा, रोगपिढा, शत्रुपिढा, मानसिक पिढा, शारीरिक पिढा, बौद्धिक पिढा काही लित्या मागे असेल तर ती परिहार करून तुझं बाळणपण चांगल्या रीतीने, उत्तम रीतीने, निर्विघ्नतापणे पार पाडण्यास तुमचे रखवारे ठेवून या कुटुंबियांच्या मनोकामना आहेत त्या परिपूर्ण करून देऊन सर्वांचं तोंड गोड करून पुढे उत्तरोत्तर याहीपेक्षा आनंदाने तुम्ही या सर्वांकडून अशी सेवा कार्य करून द्या, कल्याण करा. जमनी घात लावून एक नमस्कार करा. मंगलमूर्ती मोरया.
आता गौरी विसर्जन, त्याच्यानंतर आपल्या गणपतीचं विसर्जन आहे. बघा आता गौरी विसर्जनाची तयारी सुरू आहे. चिंता पकड़ा टाळी झाली ओ चंद्रभागेच्या वाळवंटी. एकच टाळी झाली
दंडोच नाही ना पाण्यात.